नमस्कार मित्रांनो. अतिवृष्टी व पुरामुळे राज्यातील 33 जिल्ह्यांमधील 68 लाखाहून अधिक शेतकऱ्याच्या 48 लाख हेक्टरवरील पिके बाधित झालेली आहेत. त्याचा नजर अंदाज अहवाल राज्य सरकारला पाठवला आहे. दिवाळीपूर्वी बाधितांना भरपाई देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र आतापर्यंत बुलढाणा, हिंगोली, सातारा, कोल्हापूर व सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्याचेच अंतिम पंचनामे अहवाल सरकारला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळणार नाही अशी स्थिती समोर आली आहे. बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून तलाठी, मंडलाधिकारी पंचनामा अहवाल तहसीलदाराकडे पाठवित आहेत. त्यानंतर तालुक्याचा एकत्रित अहवालावर तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या स्वाक्षरी घेऊन तो अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याकडे पाठवला जातो. त्यांच्याकडून पीकनिहाय पेरणी क्षेत्र, रब्बी हंगामाचे क्षेत्र यानुसार पडताळणी केली जाणार आहे. त्यात काही दुरुस्ती असल्यास तो अहवाल पुन्हा परत पाठवून दुरुस्त करून घेतला जात आहे. दुरुस्तीनंतरचा अंतिम अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची स्वाक्षरी घेऊन जिल्हाधिकाऱ्यामार्फत विभागीय आयुक्त, कृषी आयुक्ताकडे पाठवला जाणार आहे. सप्टेंबर महिन्यात शेवटच्या 10 दिवसात बहुतेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याने अनेक ठिकाणचे पंचनामे व अहवाल अंतिम व्हायला वेळ लागत असल्याचे अधिकारी सांगत आहेत. यामध्ये 33 जिल्हे बाधित असून एकूण बाधित क्षेत्र 48,12,000 हेक्टर आहे. यामध्ये बाधित शेतकरी अंदाजे 68 लाख असून मदतीचे विशेष पॅकेज 31,628 कोटी आहे. पण त्यातील 5च जिल्हे हे अंतिम पंचनामे पूर्ण झालेले जिल्हे आहेत. राज्यातील विविध जिल्ह्याचे पंचनामे अहवाल अजून अद्याप येणे बाकी असून या बाकी असलेल्या जिल्ह्यांना कदाचित हे अनुदान मिळण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता दिवाळीच्या वेळी हे अनुदान मिळेल की नाही याबाबत साशंकता आहे. कारण अहवालच अजून अंतिम पूर्ण झालेले नसून ते शासनापर्यंत जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्यावरचा निधी हा मंजूर केला जात नाही आणि तो मंजूर केल्याशिवाय शेतकऱ्यांना तो मिळणार नाही हे खरे आहे. त्यामुळे आता प्रत्येक जिल्ह्याने ते आपला अंतिम अहवाल हा पाठवला तरच शेतकऱ्यांना हा नुकसानीचे अनुदान हे मिळण्यास सुलभता होईल आणि लवकर त्यांना मिळेल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.